सोलापूरच्या ऑल इज वेल सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित स्पेडक सेंटर शिक्षण संकुलतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, अंबिका गाजूल, सुरेश हेमूल, पिराजे सुरवसे आदी उपस्थित होते। जयंतीच्या अनुषंगाने जो काही छोटेखानी कार्यक्रम इथे आयोजित केला, या कार्यक्रमासाठी ऑल इज वेल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माजी सचिव अंबिका गाजूल तसेच पद्मशाली सखी संगम या समूहाच्या अध्यक्षा ममता मॅडम तसेच आपल्या या युनिटचे सर्व कर्मचारी आणि स्वतः हेमूल सर। खरं तर आत्ता या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या अनुषंगाने जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे, कार्य खूप महान आहे। वास्तविक पाहता बोलण्यासारखं खूप आहे त्यांच्या बाबतीमध्ये, परंतु आज आपण जरी इथं मोजकी लोक जरी उपस्थित असलो तरी खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंचा आदर्श भारतीय स्त्री समाजाने विशेषत्वे करून घ्यायला हवा आणि घेतला पाहिजे, पण तो तितक्या प्रमाणात घेतला जात नाही किंवा स्वीकारला जात नाही। कारण आज आपण वाढत्या या स्पर्धेच्या युगामध्ये ज्या काही गोष्टी आपण करत आहोत ते करत असताना आपला जो काही वारसा आहे, आपला जो काही आदर्श आहे, आपल्यासाठी जे काही उदाहरण आहे ते मात्र आपण विसरत चाललेलो आहोत। खरं तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे। चूल आणि मूल ही संकल्पना लयाला जाऊन खऱ्या अर्थाने स्त्रीला शिक्षण कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आणि प्रत्यक्ष हाल अपेष्ट सोसून सावित्रीबाईंनी सुरुवात केली। क्रांतीज्योती महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने त्यांना शिकवण्याचं जे प्रण केलं, ज्या काळामध्ये स्त्रियांनी फक्त घरात राहिलं पाहिजे, मुलांना जन्म दिला पाहिजे, नवऱ्याला बघितलं पाहिजे आणि कुटुंबाच्या बाहेर अर्थात उंबऱ्याच्या बाहेर तिने पाऊल टाकलं नाही पाहिजे, अशा प्रकारची संस्कृती ज्या काळात होती त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या पत्नीला शिकवण्याचा प्रयत्न केला। आणि असं म्हणतो आपण नेहमीच की एक स्त्री शिकली तर अख्खा समाज घडतो, तर तशा पद्धतीने समाजाला घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने ज्या काळात शक्यच नव्हतं त्या काळामध्ये केलंय। आज आपण रस्त्याने चाललो, एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीकडं केवळ नजर उचलून जरी बघितलं तरी आपण लगेच स्त्रिया रडायला लागतात, चेहरा हिरमुसला करतात, नाराज होतात आणि मग पुन्हा सांगतात की मला घराबाहेर पडायचं नाही किंवा कुठे फिरायचं नाही किंवा कुठं जायचं नाही। पण ज्या काळामध्ये सावित्रीबाईंनी अगदी अंगावरती धोंडे झेलले, शेण झेललं, घाण झेलली, त्या रस्त्याने जाताना एक साडी घालायची आणि त्या शैक्षणिक संकुलात गेल्यानंतर ती साडी बदलून दुसरी साडी घालून त्या मुलांसमोर मुलींसमोर यायच्या। ही कृती आजच्या स्त्रियांनी केली पाहिजे, कारण समाजात जर तुम्हाला वावरायचं असेल, आज आता मॅडम आहेत, ममता मॅडम आहेत की त्या पद्मशाली सखी संगमच्या माध्यमातून काम करत आहेत। खरं सांगा मॅडम की तुमचे किती स्त्रिया खऱ्या अर्थाने यात सहभागी होतात? जास्त मग हे सोडलं पाहिजे, त्यांनी आले पाहिजेत। कारण आजही अजून आपल्याकडे प्रथा अशी आहे की नवऱ्याला विचारल्याशिवाय, मुलाची परमिशन घेतल्याशिवाय, नातेवाईकांची परमिशन घेतल्याशिवाय स्त्रिया बाहेर पडत नाहीत। हे चुकीचं आहे ना? तर त्यांनी बाहेर पडलं पाहिजे। कारण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे एक स्त्री शिकली तर अवघा समाज घडतो, कुटुंब तर घडतच घडतं पण अवघा समाज घडतो।